नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार JNM सेकंड इयर मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग रिलेटेड क्वेश्चन, अँटीजेन्स डिप्रेशन, रिॲक्टिव्ह डिप्रेशन डिफरन्स विचारला जाणारा 5 मार्काला हा प्रश्न आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर फरक बघूया आपण। यामध्ये फरक लिहिण्यापूर्वी नेहमी सांगते त्याप्रमाणे काही व्हिडिओमध्ये मिस होत असेल तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या ज्या नोट्स आहेत ते पहिले फॉलो करणं गरजेचं आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। पहिला फरक आहे यामध्ये तणावपूर्वक परिस्थिती फारशी महत्त्वाची नाही अँटीजेन्स डिप्रेशनमध्ये। तर रिॲक्टिव्ह डिप्रेशनमध्ये यामध्ये तणावाची परिस्थिती आजाराची सुरुवात होण्यास कारणीभूत असते। रिॲक्टिव्ह डिप्रेशनमध्ये काय होतं तर तणावाची परिस्थिती आजाराची म्हणजे सुरुवात होण्यास कारणीभूत असते, पण ह्यामध्ये नाही आहे। दुसरा फरक आहे याची कारणे म्हणजे अनुवंशिकता, शरीर प्रकृती ही करणे महत्त्वाची असतात। याची कारणे काय आहेत? अनुवंशिकता आणि शरीर प्रकृती ही कारणे महत्त्वाची आहेत। याला कारणीभूत बाह्य परिस्थितीजन्य घटक जास्त महत्त्वाचा असतो। याला कारणीभूत घटक आहे बाह्य परिस्थितीजन्य घटक। तिसरा फरक आहे ही परिस्थिती म्हणजे खिन्न मनस्थिती, मेलनकोलिक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींमध्ये आढळते। ही परिस्थिती खिन्न मनस्थिती जे खिन्न राहतात लोक सतत त्यांच्यामध्ये आढळते। मेलनकोलिक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींमध्ये आढळते। यामध्ये चिंतातूर, इनॲक्टिवेट किंवा अल्मेसिव्ह व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींमध्ये आढळते। ही जी परिस्थिती आहे ती चिंतातूर, इनॲक्टिवेट किंवा अल्मेसिव्ह व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींमध्ये आढळते। चौथा फरक आहे यामध्ये झोप लवकर लागते, पण पहाटे 2 किंवा 3 वाजता जाग येते व परत यामध्ये झोप लागत नाही। यामध्ये काय होतं, झोप लागते लोकांना किंवा रुग्णांना 2 किंवा 3 वाजता जाग येते व परत झोप लागत नाही। तर यामध्ये झोप उशिरा लागते। झोप लागण्यापूर्वी अंथरुणावर तळमळ करत राहतो ना, तसं लागतं। झोप उशिरा लागते पण झोप येण्यापूर्वी आपल्याला तळमळ करावी लागते ह्या रुग्णांना। तर पाचवा फरक आहे यामध्ये रुग्णांच्या भावनेत बदल जाणवतो। रुग्णाला संध्याकाळपेक्षा सकाळी खिन्नता जास्त वाटते। तर यामध्ये रुग्णाला सकाळपेक्षा संध्याकाळी खिन्नता असते। ह्याच्यामध्ये फरक बघा, संध्याकाळपेक्षा सकाळी खिन्नता जास्त असते, तर सकाळपेक्षा संध्याकाळी खिन्नता जास्त असते, म्हणजे खिन्न असतो रुग्ण। 6वा फरक आहे व्यक्ती स्वतःला दोष देते, कमतरतेची भावना असते, व्यक्ती अनेक अडचणी सांगत असते। त्याच्यानंतर 7वा फरक आहे चिंता मोठ्या प्रमाणावर असते। या व्यक्तींना काय असते चिंता मोठ्या प्रमाणावर असते, तर ह्या चिंता यांना कमी प्रमाणात असते। ठीक आहे। 8वा फरक आहे आत्महत्येची म्हणजे आत्महत्या जो करतो आपण सुसाईड, आत्महत्येची प्रवृत्ती असते, तेच विचार सारखे डोक्यात येत राहत असते ह्या लोकांमध्ये। तर सहजासहजी आत्महत्येची विचार प्रवृत्ती नसते ह्या लोकांमध्ये। 9वा फरक आहे एकटेपणी किंवा समूहामध्ये व्यक्तीच्या डोक्यात सारखेच तेच विचार येत असतात आणि ह्याच्यामध्ये समूहामध्ये व्यक्तीला बरे वाटते, सामाजिक संबंध बरे असतात। 10वा फरक आहे शारीरिक व मानसिक निष्क्रियता येते ह्या लोकांमध्ये। तर ह्यामध्ये शारीरिक व मानसिक क्रिया मंद होतात, खिन्नतेची दुःखी भावना असते। ठीक आहे। त्याच्यानंतर 11वा फरक आहे पुरेसे उपचार करूनही हा आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते। पुरेसे उपचार जर केले तरी पण हा आजार होऊ शकतो डिप्रेशनचा। त्याच्यानंतर पुरेसे उपचाराने बरा होतो व पुन्हा उद्भवण्याची शक्यता नसते ह्याच्यामध्ये। ठीक आहे। ह्याच्यामध्ये असते, ह्याच्यामध्ये नसते, हे फरक आहे। 12वा आहे ECT व अँटीडिप्रेस ड्रग अत्यंत उपयोगी ठरतात। ह्याच्यामध्ये उपचार काय तर ECT करू शकतो, इलेक्ट्रोकन्सिव्ह थेरपी। अँटीडिप्रेसंट जे ड्रग असतात ते अत्यंत उपयोगी ठरतात। मानसोपचार व केसवर्क हे पूरक उपचार ठरतात। तर ह्याच्यामध्ये काय होतं, मानसोपचार व केसवर्क हे अत्यंत उपयोगी ठरतात, औषधेही उपयोगी ठरतात। ECTचा रिझल्ट समाधानकारक दिसत नाही। यामध्ये ECTचा जो रिझल्ट आहे तो समाधानकारक दिसत नाही, पण मानसोपचार केसवर्क हे अत्यंत उपयोगी ठरतात या डिप्रेशनमध्ये। तर अशा प्रकारे ह्याचा डिप्रेशन आहे अँटीजेन्स डिप्रेशन, रिॲक्टिव्ह डिप्रेशन, हे 2 फरक आहेत। तर नक्कीच ह्याची नोट्स लिहून घ्या। तुमच्यावर ऑलरेडी जर नोट्स असतील तर त्याही फॉलो करू शकता आणि काही क्वेरी असेल ते विचारा। मी बऱ्याच लोकांच्या कमेंटाचा मला वेळ मिळेल तसे मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते। लवकरात लवकर व्हिडिओज बनवून चॅनलवर अपलोड करत जाईन, जेणेकरून आणि त्याच्या व्हिडिओचा मी लक्षात ठेवा तुमच्या नर्सिंग ट्युटरने किंवा त्यांनी दिलेल्या नोट्स फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे। तर त्या पहिले फॉलो करत चला। ठीक आहे। आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे, मस्त राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे आणि मी लवकरच येईन नवीन व्हिडिओज घेऊन। परीक्षा पण जवळ येतात सगळ्यांच्या।
तर काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.